शेतकरी मित्रांनो, आज आपण सौंदणे या गावात आहे, तालुका मोहोळ, जिल्हा पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तर ह्या गावामध्ये आपण केळीच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे. तर सध्या केळी लावून किती दिवस झाले? त्याला 2 महिने झाले. 2 महिने झालेले आहेत केळी लावून. तर ह्या केळीमध्ये आता काही प्रॉब्लेम आहेत, तर ते आपल्याला प्रगतशील शेतकरी आपल्या बरोबर ते चर्चा करतीलच. पण आम्ही ज्यावेळेस ह्या प्लॉट मध्ये आलो तर आम्हाला एक प्रॉब्लेम जाणवला. आधी झाडामध्ये प्रॉब्लेम दिसला आणि परत आम्ही खाली त्याच्यामध्ये शोधलं तर आम्हाला हुमणीचा प्रादुर्भाव जाणवला. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये हे केळाचं रूप आहे आणि इथं थोडस जर माती काढली तर इथं तुम्हाला हुमणीचा प्रादुर्भाव दिसेल, हुमणी कीड दिसेल. तर हुमणीने ह्याच्या पूर्ण मुळ्या खाऊन टाकलेल्या आहेत. तर ह्या हुमणी किडीचं जर नियंत्रण करायचं असेल तर ह्याच्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे जैविक जर तुम्ही उत्पादने वापरली तर एक जास्त दिवसापर्यंत हुमणी किडीचे तुम्ही नियंत्रण करू शकता. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं मेटारायझम आणि सुपली आणि बिवेरिया बॅसियाना याचं जर कॉम्बिनेशन तुम्ही जमिनीमध्ये वापरलं, ते ड्रीप मधून वापरा. लिक्विड मध्ये असेल तर ड्रीप मधून सोडा, पावडर मध्ये पण ड्रीप मध्ये चालतं. पण जर तुम्ही खताबरोबर टाकणार असाल तर पावडर खतामध्ये मिक्स करून सुद्धा टाकू शकता तुम्ही. त्याच्यामुळे काय होईल की मेटारायझम आणि सुपली आणि बिवेरिया बॅसियानामध्ये एक मित्र बुरशी असते. ती बुरशी या हुमणीच्या त्वचेवरती वाढते आणि त्याच्या आतलं जे ओलावा पण नाही किंवा त्याच्या आतले जे त्याला पौष्टिक हुमणीसाठी जे पौष्टिक घटक असतात त्याच्या शरीरातले, ती बुरशी त्या घटकांवरती वाढते. त्याच्यामुळे काय होते की हुमणीचं पूर्ण खाण्याची प्रक्रिया बंद होऊन जाते आणि त्याच्यानंतर मग हुमणी किडीवरती पूर्ण कंट्रोल येतो. पण ह्याचा अजून एक तुम्हाला बेनिफिट असा आहे की एका हुमणीला जर प्रादुर्भाव झाला मेटारायझम आणि सुपली आणि बिवेरिया बॅसियानाचा, तर ती हुमणी इतर बाकीच्या हुमणींच्या वेळेस ज्यावेळेस संपर्कात येते त्यावेळेस त्याच्यावरती वाढलेली जी बुरशी आहे त्याच्या बुरशीचं ट्रान्सफर होते, म्हणजे किंवा त्याची लागण बाकीच्या हुमणींना पण होते. त्याच्यामुळे त्याची पूर्ण वसाहत असेल हुमणींची ती नष्ट होण्याचं काम होतं. तर त्याच्यामुळे सगळ्या शेतकरी बांधवांना माझं हे सांगणं आहे की तुम्ही तुमच्या पिकामध्ये जिथं हुमणीचा प्रादुर्भाव आहे तिथं मेटारायझम आणि सुपली आणि बिवेरिया बॅसियानाचा वापर करावा. त्याचं लिक्विड मधले एकरी प्रमाण आहे 2 लिटर आणि पावडर मध्ये जर वापरत असेल तर 4 किलो प्रमाण आहे. तर ते जर तुम्ही वापरलं तर नक्कीच तुमच्या हुमणी किडीवरती नियंत्रण मिळेल. धन्यवाद.